आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2025-26च्या उद्घाटन सोहळा आज संपन्न झालाय। या स्पर्धेचं उद्घाटन राज्य माहिती आयोग आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे। आदिवासी विकास अप्पर आयुक्त आयुष सिंह, नाशिकचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, सहाय्यक अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन, झेनितचंद्र दोनथुला, सिद्धार्थ शुक्ना तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आदिवासी कला व संस्कृतीचं दर्शन घडविणारी भव्य हस्तकला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या दालनामध्ये अमरावती विभागातील धारणे, अकोला, पुसद, कळमनुरी, किनवट तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ धारणे यांनी सहभाग नोंदविला। याशिवाय नागपूर विभागातील देवरी प्रकल्पातील चिमुकल्यांनी तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन हे यावेळी विशेष आकर्षण ठरलंय। या हस्तकला दालनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। उद्घाटन समारोपाच्या कार्यक्रमात अमरावती विभाग विरुद्ध नाशिक विभाग यांच्यातील व्हॉलीबॉल सामना अत्यंत चुरशीचा झालाय। पहिल्या सेटमध्ये अमरावती संघाने 25 गुण तर प्रतिस्पर्धी संघाने 20 गुण मिळवले। दुसऱ्या सेटमध्ये अमरावती संघाने 25 गुण तर प्रतिस्पर्धी संघाने 18 गुण प्राप्त केलेत। उत्कृष्ट सांघिक खेळ व दमदार कामगिरीच्या जोरावर अमरावती विभागाचा संघ विजयी ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।